त्या संध्याकाळी ताराचं कुटुंब पूर्णब्रह्ममध्ये जेवायला गेलं. ते रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर त्यांना ती उबदार माया, ती आरामदायी बैठक, हे अन्न जादुई आहे. तारा इकडे तिकडे बागडत होती आणि बघते की इतर कुटुंबसुद्धा आपलं जेवण एन्जॉय करतात आहेत. तिला हे कळलं, हे जेवण अन्न फक्त प्रेमाने आणि शुद्ध घटकांपासून बनवलं जातं आहे. म्हणून सगळ्यांनाच खूप आनंद आणि प्रेम दोन्हीही चेहऱ्यांवर दिसतोय. निरोगीपणा त्यांच्या चेहऱ्यावर निखळपणे जाणवतोय. त्या दिवशी तारा नेहमीप्रमाणे तिच्या आजीला सांगायला गेली, शुद्ध अन्न फक्त चविष्ट नाही, तर ते आपल्या शरीराला मजबूत आणि आनंददायी ठेवण्याचा उत्तम मार्ग आहे. आणि म्हणूनच तारा आणि तिचं कुटुंब नेहमीच पूर्णब्रह्ममध्ये परत येत राहील.